हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. भगवान शिवांना अनेक नावांनी ओळखले जाते, पण महाकाल हे नाव अत्यंत गूढ आणि प्रभावी मानले जाते. भगवान शंकरांना महाकाल का म्हणतात, या नावामागील पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. जिथे मृत्यू देवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व? तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांच्या अनेक नावांपैकी महाकाल हे नाव अत्यंत प्रभावशाली आणि गूढ मानले जाते. तुम्हाला माहीत आहे का, भोलेनाथांना महाकाल का म्हणतात? भगवान शंकर हिंदू धर्मातील सर्वाधिक पूजनीय देवतांपैकी एक आहेत, ज्यांना महादेव, भोलेनाथ, नीळकंठ, रुद्र आणि महाकाल अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाणारे शिव हिंदू धर्मातील त्रिमूर्तींमध्ये भगवान शिव यांना संहार आणि परिवर्तनाचे देव मानले जाते. भगवान शंकरांना सृष्टीतील संतुलन राखणारे देव मानले जाते. भगवान शंकरांच्या अनेक नावांपैकी एक म्हणजे महाकाल. तुम्हाला माहीत आहे का, भोलेनाथांना महाकाल का म्हणतात? असं काय कारण आहे जिथे मृत्यूची देवता यमराजांना देखील हार मानावी लागली? काय आहे यामागील पौराणिक रहस्य, धार्मिक महत्त्व आणि काही कथा? महाकाल म्हणजे काळाचाही अधिपती. हिंदू धर्मग्रंथानुसार काळ, वेळ, जन्म, मृत्यू आणि संपूर्ण सृष्टीचा चक्रावर ज्यांचे नियंत्रण आहे ते भगवान शिव, म्हणूनच त्यांना महाकाल या नावाने ओळखले जाते. धर्मग्रंथात म्हटल्याप्रमाणे महाकाल या शब्दाचा अर्थ म्हणजे म्हणजे महान आणि काल म्हणजे वेळ, मृत्यू आणि संहार. त्यामुळे महाकाल म्हणजे काळालाही नियंत्रण करणारे परमेश्वर, ज्यांच्या अधीन काळसुद्धा आहे असे एकमेव देव म्हणजे भगवान शंकर. जिथे मृत्यू देवता यमराजालाही माघार घ्यावी लागते. शिवपुराणात महाकाल संबंधित एक अतिशय आश्चर्यकारक कथा वर्णन केलेली आहे. ही कथा सांगते की जेव्हा आपल्या खऱ्या भक्तांच्या रक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते. पौराणिक कथेनुसार ऋषी मृकंडू आणि त्यांची पत्नी मरुद्वती यांना मुलबाळ नव्हते. त्यांनी भगवान शिवासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना एक सद्गुणी पुत्र दिला, परंतु त्यांचे वय केवळ 16 वर्ष निश्चित करण्यात आले. त्या मुलाचे नाव होते मार्कंडेय. मार्कंडेय जसा मोठा झाला तसतशी त्यांच्या आईवडिलांची काळजी वाढत गेली. जेव्हा मार्कंडेयाला त्याच्या तरुण वयाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने न घाबरता भगवान शिवभक्तीचा मार्ग निवडला, म्हणजेच महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप. पुढे मार्कंडेयाने समुद्रकिनारी शिवलिंगाची स्थापना केली आणि रात्रंदिवस भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन झाले. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि त्याचा सतत जप सुरू केला. वयाची 16 वर्ष पूर्ण करण्याचा दिवस आला, तेव्हा त्यांनी पूर्ण भक्तिभावाने शिवलिंगाला चिकटून मंत्रजप सुरूच ठेवले. त्याला आपल्या मृत्यूची अजिबात भीती नव्हती, कारण त्यांचे मन शिवभक्तीत पूर्णपणे बुडलेले होते. जेव्हा यमराजांनाही भगवान शंकरांचा कोप सहन करावा लागला, ठरलेल्या वेळी यमराजाचे दूत बालक मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी आले, परंतु मुलाची भक्ती आणि महामृत्युंजय मंत्राचा प्रभावामुळे त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कोणीही दूत करू शकत नाही. यानंतर यमराज स्वतः महिषावर स्वार होऊन तेथे पोहोचले. मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी यमराजाने फास फेकताच त्या मुलाने शिवलिंगाला घट्ट धरले. यमराजाच्या या कृतीमुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि लगेच शिवलिंगातून प्रकट झाले. त्यावेळी भगवान शंकराचे रूप अत्यंत राक्षसी होते. आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी त्याने यमराजावर त्रिशूळ हल्ला केला आणि त्याला मागे हटण्यास भाग पाडले. महादेवाने यमराजाला स्पष्टपणे सांगितले की त्याचा आश्रय घेणाऱ्याला मृत्यूही काही अपाय करू शकत नाही. मार्कंडेयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला अमरत्वाचा वरदान दिला.
यमराजांनाही महादेवापुढे नतमस्तक व्हावे लागले आणि रिकाम्या हाताने परतले. आणखी एक पौराणिक कथा म्हणजे शिवपुराण आणि इतर पुराणांमध्ये वर्णन आहे की एकदा अवंती नगरीवर, आजची म्हणजे उज्जैन, दूषण नावाच्या राक्षसाने आक्रमण केले. तेथील ऋषी आणि भक्तांनी भाग्यवान शिवाची आर्त प्रार्थना केली आणि भक्तांच्या रक्षणासाठी भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी त्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर भक्ताच्या विनंतीवर शिव तेथे महाकाल स्वरूपात विराजमान झाले. म्हणूनच उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग विशेष पूजनीय मानले जाते. महाकाल स्वरूपाचे महत्त्व, काळ आणि मृत्यूंवर अधिपत्य. पौराणिक कथेनुसार, मान्यतेनुसार महाकाल हे भगवान शिवाचे संहारक रूप मानले जाते. हे रूप केवळ विनाशाचे प्रतीक नसून अधर्माचा नाश, धर्माचे रक्षण आणि विश्वासातील संतुलन कायम ठेवण्याचे प्रतीक आहे. महाकाल भक्तांच्या भयाचा नाश करून त्यांना धैर्य आणि आत्मविश्वास देतात. अशी श्रद्धा आहे की हिंदू तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक जीव जन्म, मृत्यू आणि काळाच्या अधीन असतो. मात्र भगवान शिव हे या तिन्हींच्या पलीकडचे आहे. म्हणूनच त्यांना कालांचा काल किंवा महाकाल म्हटले जाते. याचा अर्थ मृत्यूवर विजय मिळवून मोक्षाचा मार्ग दाखवणारे देव अशी ही त्यांची ओळख आहे. महाकालेश्वर मंदिराचे आपण थोडक्यात वैशिष्ट्य बघूया. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे पहाटे होणारी भस्म आरती जगप्रसिद्ध असून देशविदेशातून लाखो भाविक या दर्शनासाठी येतात. अशी श्रद्धा आहे की महाकालेश्वराचे दर्शन आणि पूजा केल्याने भय, संकटे आणि नकारात्मकता दूर होऊन मनशांती होते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते. तसंच तुमचा काही अनुभव असेल तर तो देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सारिका या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.